राम तीर्थयात्रा करून ज्यावेळी अयोध्येला परतला त्यावेळी तो 12 वर्षांचा आहे. हा अयोध्येचा भावी राजा आहे. तो प्रवास करून आल्यावर दशरथाने पाहिले तो राम पूर्वीसारखा आनंदी दिसेना. तो अत्यंत उदास आणि दुःखी दिसत होता. भावी राजा उदास असून कसं भावेल, म्हणून त्याला पुन्हा हसतमुख करण्यासाठी दशरथाने आपल्याकडून अनेक उपाय योजले. परंतु कोणत्याही उपायाने रामाच्या मनावरील उदासीनतेचे सावट दूर होण्याचे चिन्ह दिसेल. तेव्हा राजाने वसिष्ठांना ही गोष्ट सांगितली. तेव्हा ते एवढंच म्हणाले, राजा, काळजी करू नकोस. योग्य वेळ आली म्हणजे रामाची उदासीनता नाहीशी होईल. आपण विचार करून पहा की राम कशा करता उदास बनले असतील. त्यांनी जो प्रवास केला तो उघड्या डोळ्यांनी केला होता. इथे पूर्वी काय होते असे रामांनी विचारले की बरोबरीच्या ऋषी मंडळींनी त्या उजाड आश्रमांची आणि तपोवनांची कहाणी सांगावी आणि मग त्या मदांध राक्षसांना शासन करता कोणी नाही असे पाहिल्यावर रामाचे मन दुःखी व्हावे. आपणही देशात अनेक हेतूंनी प्रवास करतो. कुणी गंमत म्हणून प्रवास करतात, कुणी धार्मिक बुद्धीने. मी स्वतः जेव्हा यात्रा केल्या तेव्हा मलाही आनंद होण्याच्या ऐवजी माझे मन उद्विग्नच झाले. एकच प्रसंग उदाहरणार्थ आपल्याला सांगते. मी काशीला गेले असताना तिथल्या पंड्यांनी मला एक विहीर दाखवली आणि तिची पूजा करायला सांगितली. मी विचारले की विहिरीची पूजा कशा करता, तर परकीयांचे आक्रमण झाले तेव्हा काशी विश्वेश्वराने स्वसंरक्षणार्थ त्या विहिरीत उडी घेतली होती. म्हणजे ज्याने आमचे रक्षण करावे म्हणून आम्ही त्याला शरण येणार तोच आत्मरक्षणार्थ विहिरीत उडी घेतो आणि आज तागायत आत्मोद्धार करून घेऊ शकत नाही. खरे म्हणजे देवाचे सामर्थ्य ते किती, त्याच्या भक्तांच्या सामर्थ्य इतके. आजही आम्ही रामकृष्णांच्या जन्मस्थळाचे दर्शन घेऊ शकत नाही वा पूजा करू शकत नाही. स्वातंत्र्य मिळून इतकी वर्ष झाली. आता ती जागा हिंदूंची आहे असा प्रिव्ही काउन्सिलने निकाल दिला आहे. पण आम्हा भक्तांचे सामर्थ्य काय आहे हे समजणे कठीण नाही. तात्पर्य इतकेच की जो डोळे उघडे ठेवून प्रवास करील त्याला वस्तुस्थितीचे यथार्थ ज्ञान झाल्यावाचून राहत नाही. वसिष्ठांनी सांगितलेली योग्य वेळ येऊन ठेपली. रामचंद्रांचे औदासीन्य नाहीसे करणारी वेळ प्राप्त झाली. ही वेळ कोणती? विश्वामित्रांचे अयोध्येच्या दरबारात आगमन. तो प्रसंग पुढील प्रमाणे घडला. विश्वामित्र आल्याची वर्दी मिळताच राजा दशरथ त्यांना सामोरा गेला आणि त्यांना उच्चासनावर बसवून आपण समोर हात जोडून उभा राहिला आणि म्हणाला, महाराज, मी आपली काय सेवा करू? आपले यज्ञयाग योग्य रीतीने पार पडत आहेत ना? आपण जी मनोकामना धरून माझ्याकडे आला आहात ती मी निश्चितपणे पूर्ण करेन. मग रघुकुलातील पुरुषाला शोभून दिसणारी वचनेच तू बोलला आहेस. तुझे असे की सध्याच्या काळात असे उद्गार काढण्याची कोणाचीही दुसरी हिंमत होणार नाही. त्यामुळे तुझ्या भाषणाने मी आनंदित झालो आहे. हे विश्वामित्रांचे उद्गार ऐकून राजा सुखावला. विश्वामित्र पुढे म्हणतात, मी एका कामनेने तुझ्याकडे आलो आहे. ती कामना अशी की माझ्या क्षेत्रात मला एक यज्ञ करायचा आहे आणि मी ठरविलेले आहे. पण हा माझा यज्ञ काही निर्विघ्नपणे पार पडत नाही. तेव्हा त्या यज्ञ रक्षणाकरता तू तुझ्या रामाला माझ्या बरोबर धाडून दे. हे ऐकून राजा मूर्छितच पडला आणि बऱ्याच वेळाने शुद्धीवर आला. इतर रामायणातून असे वाचायला सापडते की ज्यावेळी राजा दशरथ असे म्हणतो की माझ्या वयाच्या 4थ्या अवस्थेत पदार्पण केल्यानंतर मला मुलगा झालेला आहे. इतकी वर्षे मी तपश्चर्या केल्यावर मला मुलगा झाला आणि इतक्या नवसासायासांनी झालेला हा माझा मुलगा आता कुठे 14 वर्षाचा होतो आहे. तो किती नाजूक आहे. त्याचे ओठ पिळले तर अजून दूध निघेल आणि तुमच्या यज्ञात विघ्न आणणारी जी त्राटिका आहे ती क्रूर आहे. त्या त्राटिकेची युद्ध पद्धती मायावी आहे. तिच्या बरोबर युद्ध करताना म्हणून मी काही या कोवळ्या रामाला पाठविणार नाही. वाल्मिकी रामायणात मात्र राजा दशरथाच्या तोंडी जे शब्द आहेत ते असे, हे विश्वामित्र ऋषी, यज्ञ रक्षण करता म्हणून माझ्या रामाला तुम्ही मागायला आला आहात. पण माझ्या रामाला तुम्ही मागू नका. का मागू नका? तर तो लहान आहे. त्याला जरी शस्त्रास्त्र विद्या कळली असली तरी त्याने आपल्या जबाबदारीवर एकदाही युद्ध केलेले नाही. युद्धामध्ये तो अजून अनभिज्ञ आहे आणि याकरता आपण त्याला माझ्याजवळ मागू नका. आणि मारीच आणि सुबाहू हे जर यज्ञात विघ्न आणणार असतील तर मग रामाला मी मुळीच पाठविणार नाही. कारण ते दोघेही सामर्थ्यवान आणि युद्धकलेत निष्णात अनुभवी आहेत. त्यापेक्षा माझ्या सैन्यानिशी आपल्या यज्ञाचे रक्षण करण्याकरता म्हणून मीच येतो. हे ऐकून विश्वामित्र ऋषी खवळले. संतापनी ते राजाला म्हणतात, राजा, देत असलास तर राम दे, नाही तर दुसरे काहीही नको. तू माग म्हटलेस म्हणून मी मागितले.
तुमच्या रघुकुलाची रीत काय आहे? प्राण जाई पर वचन न जाई. तू माग म्हटलेस, मी मागितले. दिलास तर राम दे, नाहीतर मला आता काहीही नको. ऋषीवरी किती निस्पृह असतात पहा, की त्यांचे जीवन राजामुळे चाललेले होते, पण तरी जीवनात निस्पृहता असल्यामुळे तिथे तडजोडीचा प्रश्न नाही. देत असशील तर राम दे, दुसरे काहीही नको. निस्पृहतेमुळे ज्ञानी पुरुष राजापुढे सुद्धा तितक्याच अभिमानाने वागत. ज्ञानाला सत्तेपुढे लाचारी ज्या राज्यात पत्करावी लागत नाही, त्याच राज्यात न्याय नीतीची मान उंच राहू शकते. आणि अशा वेळी दुःखीत झालेल्या राजाची दृष्टी मार्गदर्शनाकरिता आपोआपच वसिष्ठ गुरूंच्याकडे वळली. तेव्हा वसिष्ठ म्हणतात, राजा, विश्वामित्राबरोबर खुशाल पाठव. मनामध्ये कसलीही लवलेश किंवा भीती शंका बाळगू नकोस. या त्याच्या मागणीमध्ये त्याचा काडीचाही स्वार्थ नाही. तुझ्या मुलाचे हित करण्याकरताच तो रामाला मागतो आहे. हा तुझ्यावर अनुग्रह आहे असे समज आणि खुशाल रामाला त्यांचे बरोबर पाठव. विश्वामित्र व वसिष्ठ यांचे वैर असताना सुद्धा वसिष्ठ वडील उद्गार मोकळेपणाने काढतात. हे किती महत्वाचे आहे. राजाला वसिष्ठ पुढे म्हणता आहेत की, राजा, अरे हा विश्वामित्र यज्ञाचे रक्षण करायला असमर्थ आहे असं तुला वाटतं का? तो एकेकाळचा राजा आहे. शस्त्र अस्त्र मंत्र या विद्यांनी तो परिपूर्ण आहे. पण दीक्षा देऊन यज्ञाला बसल्यानंतर हिंसा करायची नसते. याकरता आणि शिवाय तुझ्या मुलाचे तसेच तुझ्या कुळाचे हित साधावे याकरता तो तुझ्या रामाला मागायला आला आहे. तेव्हा कोणत्याही तऱ्हेचा किंतु मनात न धरता खुशाल रामाला पाठवून दे. आणखीन असे की मनकामना पूर्ण करीन असा विश्वामित्राला तू शब्द दिला आहेस हे विसरू नकोस. हे भाषण ऐकून दशरथ राजाचे मन निश्शंक झाले. मोह दूर झाला आणि त्यांनी राम लक्ष्मणाला विश्वामित्रांचे बरोबर जाऊन यज्ञरक्षणाची व विश्वामित्रांची आज्ञा तंतोतंत पाळण्याची आज्ञा केली. तसेच श्रीरामाला मोक्ष शास्त्राचा उपदेश यावेळी करून त्याला खेद दूर करावा आणि विश्वामित्रांनी वसिष्ठांना विनंती केली. त्याला मान देऊन कुलगुरूंनी रामाला उपदेश केला आणि हेच ते योग वसिष्ठ. त्या आत्मज्ञानाने आता राम उत्साहित झालेला आहे. आता विश्वामित्र आणि वसिष्ठ या दोघांचे अहिर नकुलवत असलेले सख्य सर्वांना माहिती आहे. ते एकमेकांचे प्रतिस्पर्धी आहेत. विश्वामित्र वसिष्ठांना मनातून मानतात, पण त्याचमुळे त्यांचा मत्सरही करतात. अशा अवस्थेत दशरथाला मनापासून नको असलेली विश्वामित्रांची मागणी मान्य करण्याचा सल्ला वसिष्ठांनी का दिला? कारण राष्ट्रीय दृष्टिकोनातून रावण रूपी राष्ट्रीय आपत्तीतून पार पडण्याकरता दोघांच्याही मनात एकच राजकीय हेतू आहे. या रामकार्याकरता दोघेही ऋषी वैयक्तिक हेवादावा विसरले. एवढेच नव्हे तर विश्वामित्रांचा वसिष्ठ निर्वाळा देतात, त्यांची स्तुती करतात आणि राजाच्या मनात त्यांचे विषयी विश्वास प्रस्थापित करतात. केवढा हा मनाचा मोठेपणा, केवढा हा राष्ट्रीय सद्गुण. पुराणात उपनिषदात अशी उदात्त उदाहरणे कितीतरी आहेत. परदेशी गोष्टी पाहण्या अगोदर आपलीच तेजस्वी उदाहरणे मुलांपुढे ठेवली तर राष्ट्रीय न्यूनगंड उत्पन्न न होता प्रजा स्वाभिमानी होईल. एवढे आमचे रत्नभंडार असताना दुसऱ्याची अपमानकारक उसनवारी कशाला? 9,00,000 दिवे हे तुझ्या घरी, 9,00,000 दिवे हे तुझ्या घरी, का जासी दुसऱ्याच्या दारी. कवीने या कवीच्या ओळीतून भारतीय प्रजेला हेच सुचवले आहे. व्यक्ती ही क्षणभंगूर असून राष्ट्र चिरंतन आहे. राष्ट्रापेक्षा व्यक्तीची प्रतिष्ठा कधीही अधिक करता कामा नये. राष्ट्रापुढे व्यक्ती अपदार्थ आहे. राष्ट्रहिताकरता जगणे अथवा मरण्यात जीवनाचे सार्थक आहे याची जाणीव वसिष्ठांना पुरेपूर आहे. अशासारखी अनेक उदाहरणे या रामायणात आहेत की ज्यापासून मनुष्याला स्थलकालाची कोणतीही मर्यादा न पडता मार्गदर्शन होते. म्हणून माझे आग्रहाचे सांगणे आहे की रामायण हे पुराण म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका किंवा अभ्यास न करता गंधफूल वाहून ते बांधूनही ठेवू नका. दीपस्तंभासारखा त्याचा उपयोग करून घ्या. जीवनाविषयी उदास आणि खिन्न रामाचे या दोन ऋषींनी मिळून उत्साहमय विजयी रामात परिवर्तन घडवून आणण्याचे अत्यंत महत्वाचे कार्य केले. योग्य वेळ आली असता आपण उपाय करू असे जे वसिष्ठांनी राजाला दशरथाला सांगितले होते तसे करून त्यांनी राम लक्ष्मणाला यज्ञरक्षणार्थ पाठवले आहे. रामायणात विश्वामित्राच्या पराक्रमाचे वर्णन 2 वेळेला आलेले आहे. एकदा वसिष्ठ करतात आणि एकदा मिथिलेला विश्वामित्र आले असता जनकाच्या पुरोहित गौतम पुत्र शतानंद रामाला सांगतो की हे रामा, इतके श्रेष्ठ गुरु तुला लाभले आहेत
की हे तुमचे मोठे भाग्य आहे. ते महापराक्रमी असून युद्धकला निपुण आहेत असे म्हणून त्यांचा इतिहास तो रामाला सांगतो. विश्वामित्र हा एक मोठा राजा होता. त्याने मोठे तप केल्यामुळे तो मुनी झाला. तो परोपकारी, त्यागी, पराक्रमी, पण आक्रमक आणि अति महत्वाकांक्षी होता. ब्राह्मण होण्याच्या नादाने त्याची बरीच शक्ती वाया गेली. वसिष्ठ हे शांत, संयमी व मनाचे मोठे होते. विश्वामित्राने त्यांच्याशी कृतज्ञ होऊन कामधेनू बद्दल विनाकारण वैर मांडले. अनेक प्रकारची संकटे आणून छळ केला. वसिष्ठांचा सर्वस्वाचा नाश करून त्यांचे 100 पुत्रही मारविले आणि शेवटी त्यांचाच प्राण घेण्यास तो उद्युक्त झाला. इत्यादी अनेक अपराध आणि वैयक्तिक वैर मनात न आणता विश्वामित्राच्या यज्ञसिद्ध्यर्थ त्याच्या तपोबलाची, अस्त्रज्ञानाची प्रशंसा करून दशरथ नाही म्हणत असताना स्वतःची भीड खर्चून राम लक्ष्मणांना विश्वामित्राच्या स्वाधीन करविण्यात वसिष्ठांचा केवढा मनाचा मोठेपणा आहे. आणि अशा रीतीने त्याला उपरती झाली आणि विश्वामित्र तपश्चर्येहून परत आल्यावर मग वसिष्ठांनी त्यांना या ब्रह्मर्षी म्हणून बहुमान केलेला आहे. असे विश्वामित्र उत्साहित झालेल्या राम लक्ष्मणाला घेऊन यज्ञरक्षणाकरता म्हणून जायला निघाले. राजवाड्यातून बाहेर पडल्यावर रामचंद्रांना विश्वामित्र ऋषी असे विचारत आहे की रामा, मी तुला कुठे नेतोय, कशासाठी नेतोय, माहिती आहे ना? आणि मग त्यांनी रामाला सगळे सांगितले आहे. जाता जाता जणू काही रामाच्या मनाची परीक्षा पाहावी अशा हेतूने विश्वामित्र असे म्हणत आहे, रामा, माझ्या सिद्धाश्रमाला जायला जो मार्ग आहे ना, तो मार्ग जरा त्राटिका वनातून आहे. त्या त्राटिकेची युद्ध पद्धती मायावी आहे आणि ही मायावी युद्ध पद्धती असल्या कारणाने तिची मला फार भीती वाटते आणि त्यामुळे मला असे वाटते की आपण दुसऱ्या मार्गाने जाऊया. दुसऱ्या मार्गाने जाऊया म्हटल्यानंतर रामचंद्र म्हणत आहेत, ऋषीवर्या, घाबरण्याचे काहीच कारण नाही, कारण माझ्या खांद्यावर धनुष्यबाण आहे, तेव्हा आपण याच मार्गाने जाऊ. रामाने मोठ्या धैर्याने उत्तर दिले आणि थोड्याच वेळात त्याच्या धैर्याच्या कसोटीचा क्षण आला. प्रत्यक्ष परिस्थिती पाहिल्यावर त्याचे हे धैर्य न ओसरता टिकेल ना असा विश्वामित्रांच्या मनात विचार करता आहेत. तोच प्रत्यक्ष समोरून त्राटिका धावत येताना विश्वामित्रांनी पाहिली आणि म्हणाले, रामा, बघ, ही त्राटिका समोरून येत आहे. तिच्याशी युद्ध करायची मला फार भीती वाटते आहे. असे उत्तर ऐकले तरी सुद्धा रामचंद्रांचे धैर्य टिकलेले पाहून ते म्हणतात, बाबा रे, तिची युद्ध पद्धती फार मायावी आहे. ती कधी दगडांचा वर्षाव करेल, कधी रक्ताचा पाऊस पडेल, कधी वावटळीसारखी अंगावर येईल. तेव्हा अशा राक्षसी युद्ध पद्धतीपासून माझ्या यज्ञाचे रक्षण तुला करायचे आहे. ही त्राटिका तर समोर आलेली आहे, तेव्हा पाहतोस काय? या वेळेला हिच्याशी युद्ध करून तिचा वध कर. असे विश्वामित्रांनी म्हटल्यावर सुद्धा रामचंद्र आपले स्तब्ध थांबलेले आहेत आणि धनुष्य पण काही लाविलं. का लाविनत बाळ? त्राटिकेची भीती वाटली म्हणून का? भीती वाटली म्हणून नव्हे. आणि विश्वामित्रांनी रामचंद्रांच्या चेहऱ्यावरून हे ताडले की रामचंद्रांच्या ठिकाणी भीती निर्माण झालेली नाही, तर त्यांचे मन शंकित झाले आहे. अनुयायी वा शिष्याच्या चेहऱ्यावरून त्याचे मनातील सूक्ष्म भाव नेत्याला ओळखता आले पाहिजे. निर्माण झालेली ही शंका कोणती आहे? विश्वामित्र ती बोलून दाखवित आहे की रामा, ही त्राटिका समोर दिसत असताना तू धनुष्याला बाण लावित नाहीस. यावरून मला असे वाटते की तुझ्या मनात शंका निर्माण झालेली आहे. आणि ही शंका कोणती? तर आपल्या धर्माने स्त्री ही अवध्य मानलेली आहे. त्राटिका ही स्त्री आहे, तेव्हा स्त्रीचा वध करून तुझ्या हातून अधर्म होईल, हीच शंका. पण रामा, तुझी शंका अस्थानी आहे, कारण आपला धर्म अत्यंत सूक्ष्म आहे. आपल्याला माहिती आहे की ज्याप्रमाणे वैयक्तिक जीवनाचा आदर्श राम, त्याप्रमाणे सामाजिक जीवनाचा आदर्श श्रीकृष्ण हा आहे. एकदा श्रीकृष्णांनी आपल्या धर्माचे अत्यंत महत्वाचे असे सार अर्जुनाला युद्धप्रसंगी सांगितले. ते कसे सांगितले? तर ज्या वेळेला युद्धात युधिष्ठिर कर्णाच्या हातून सुटून आले आणि त्यांचा समाचार घेण्याकरता अर्जुन आला, त्यावेळी युधिष्ठिराला असे वाटले की ज्या कर्णाने माझा अशा तऱ्हेने अपमान केला त्याला शासन करून युद्ध अर्जुन आलेला आहे. पण अर्जुनाला विचारल्यावर तो म्हणतो, नाही, अजून ते शासनाचे काम व्हायचे आहे, फक्त आपले कुशल पाहण्याकरता मी आलो आहे. त्यावेळेला धर्मराजाला अतिशय राग आला आणि धर्मराज अर्जुनाला उद्देशून असे म्हणतात, धिक्कार असो तुझ्या गांडीवाचा. तुझ्यासारखा पराक्रमी भाऊ असताना सुद्धा शत्रूने मला जिवंत पकडून यावे, मग तुझ्या गांडीवाचा काय उपयोग? असे म्हटल्याबरोबर अर्जुनाने आपली तलवार काढली आणि तो धर्मराजाचे शिर छाटायला निघाला. जवळ श्रीकृष्ण उभे होते.
श्रीकृष्ण म्हणाले, अरे अर्जुना, हे काय भलतेच करतो आहेस भलत्या वेळेला? जर धर्मराजाचा वध करशील तर कसे होईल? अर्जुन म्हणाला, माझी प्रतिज्ञाच आहे तशी. माझ्या गांडीवाचा जो कोणी धिक्कार करील त्याचा शिरच्छेद केल्याशिवाय मी राहणार नाही. अरे मग हे अत्यंत सोपी आहे. आपल्या धर्माची गती सूक्ष्म आहे. अरे श्रेष्ठांना जर शासन करायचे असेल ना, तर त्यांना टाकून बोलले, अपमानकारक बोलले की झाले, त्यांचा मृत्यूच आहे तो. धर्मराजाची निंदा कर म्हणजे झाले. त्याप्रमाणे त्यांनी केले. आणि मग लगेच काय, अग्निकाष्ठी आणवली, जाळ केला आणि आता अग्नीत उडी घ्यायची अर्जुनाची तयारी झाली. तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले, अरे अरे अर्जुना, आता हे काय करतोस? तेव्हा तुम्हाला माहित नाही, माझी दुसरी प्रतिज्ञा पण आहे. आणि ती दुसरी प्रतिज्ञा अशी आहे की जो माझ्या गांडीवाचा धिक्कार करील त्याचा वध मी करीन. त्याचप्रमाणे त्याच्या हातून, माझ्या हातून जर वडिलांचा अपमान झाला तर मी अग्निकाष्ठ भक्षण करेन. आता धर्मराजाचा माझ्या हातून अपमान झाला, ते माझे वडील भाऊ आहे, तेव्हा आता मला माझ्या अग्निकाष्ठेच भक्षण करायला हवे. असे म्हटल्यावर कृष्ण पुन्हा समजूत घालताय, बाबांनो, दरवेळी मी तुम्हाला सांभाळायचे तरी किती किती वेळा आणि कशा प्रकारे सांभाळायचे? अरे तुला माहित नाही आपला स्वतःचा वध कशाने होतो? मनुष्याने आत्मस्तुती केली की त्याचा वधच झालेला आहे असे समजावे. तेव्हा आपल्या धर्माचे सूक्ष्मात सूक्ष्म असे रूप आहे, पण ते सामान्य माणसाला काही कळत नाही आणि त्यामुळे योग्य असा धर्माचार काही आपल्या हातून होत नाही. इथे सुद्धा विश्वामित्र सांगतायत, हे रामा, अरे आपला धर्म सूक्ष्म आहे आणि त्या सूक्ष्म धर्माने आपल्याला अशी शिकवण दिलेली आहे की एखादी गोष्ट करू नये असे ज्या वेळेला तो सांगतो त्यावेळेला ती केव्हा करावी हेही सांगितलेले असते आणि एखादी गोष्ट करावी असे म्हटल्यावर ती केव्हा करू नये हे पण सांगितलेले असते. सामान्य नियम असा की स्त्रीचा वध करू नये. स्त्रीचा वध का करू नये? कारण स्त्री ही मातृत्व करता जन्माला आलेली आहे, म्हणजे ती मानव जातीच्या रक्षणाकरता जन्माला आलेली आहे. पण बाबा रे, तिच्या ठिकाणी असणारा रक्षण हा जो निसर्ग धर्म आहे, त्या निसर्ग धर्माचे पालन ज्या वेळेला तिच्या हातून होत नसेल आणि समाजाचे रक्षण करण्याऐवजी समाजाचे भक्षण करण्यासाठी जर ती सिद्ध झाली असेल तर ती आता माता राहिलेली नाही, ती राक्षसी झालेली आहे. आणि राक्षसेणीला मारणे हा धर्मच आहे. त्राटी काही राक्षसी नाही, समाजाचे भक्षण करायला सिद्ध झालेली आहे. तेव्हा पाहतोस काय, कर हिचा वध असे म्हटल्याबरोबर रामचंद्रांनी धनुष्याला बाण लावला आणि त्राटिकेचा वध केला. वृद्धाश्रमाबद्दल त्यांनी स्पष्टीकरण केले आहे की या भूमीचा गुण असा आहे की या भूमीवर केलेला यज्ञ सिद्धीला जातो. वास्तू संबंधात आपल्याकडे पूर्वापार फार मोठे संस्कार आहे. वास्तूला सुद्धा पवित्रपणा वा अपवित्रपणा असतो. आमच्या लहानपणी ही शिकवण सारखी मिळत असे की एखाद्या माणसाचं घर किंवा जागा विकत घ्यायची असेल तर त्याला सुद्धा काही नियम असत. मुख्य म्हणजे ते लाभतंय ना हे पाहावे लागत असे. कशा तऱ्हेचे घर विकत घ्यावे, घेताना त्यात काय काय पाहावे, घराची रचना किंवा प्लॉटची म्हणजे जागेची साधारण रचना कशी असावी, तर व्याघ्र किंवा सिंहमुखी असू नये तर गोमुखी असावी. व्याघ्रमुखी असेल तर ती जागा माणसाला लाभत नाही आणि गोमुखी असेल तर ती जागा लाभते. अशा तऱ्हेचे अनुमान त्या जागेच्या खुणा पाहून ठरवे. याचकरिता आपल्या महाभारतात एक दृष्टांत सांगितलाय की जन्मेजय राजाने तपोयज्ञ करण्याकरिता म्हणून भूमी निवडलेली होती. त्या भूमीवर यज्ञ मंडप घालायला सुरुवातही झालेली होती. नंतर लोहिताक्ष नावाचा एक सुतार तिथे आला. त्या सुताराने त्या मंडपाच्या कक्षाचे मोजमाप घेतले व राजाला सांगितलं की हे जे मोजमाप घेतलेले आहे ते चूक आहे, चुकलेले आहे आणि या चुकीच्या जागेवर जर तुम्ही यज्ञ कराल तर हा यज्ञ पूर्ण होणार नाही, अर्धवट राहील. आणि त्याचप्रमाणे खरोखरच जन्मेजय राजाचा यज्ञ पूर्ण न होता अर्धवट राहिला. ते पाहून लोहिताक्षावर राजा संतापला नाही. उलट त्यानंतर जन्मेजयाने त्या सुताराला बोलवून त्याचा गौरव केला. का? तर त्याचे शास्त्र अतिशय बरोबर आहे.
म्हणून अशा दृष्टिकोनातून आपल्या सिद्धाश्रमाचे वर्णन विश्वामित्रांनी देखील रामाला सांगितले आहे. आणि नंतर ते रामाला म्हणतात, रामा, हा आश्रम जसा माझा आहे तसाच तो तुझा देखील आहे. ही मंडळी सिद्धाश्रमात परत आली. आता विश्वामित्रांच्या यज्ञाला सुरुवात झालेली आहे. रामचंद्र हे यज्ञाचे रक्षण करतायत. या यज्ञाचा विध्वंस करण्याकरता म्हणून त्राटिकेचे मुलगे मारीच आणि सुबाहू हे आक्रमण करून तिथे आले आहेत. हे आक्रमण रामचंद्रांनी आपल्या पराक्रमाने परतवून लावलेले आहे. हे परतवून लावताना रामचंद्रांनी सुबाहूचा वध केला आणि दुसरा मुलगा जो मारीच त्याचा मात्र वध झालेला नाही. परंतु रामचंद्रांनी त्या मारीच्यावर जो बाण मारला त्या बाणाचा मार त्याला फार असह्य झाला आणि तो जो पळत सुटला तो लांब लांब जाऊन समुद्राच्या काठावर आश्रम बांधून राहिला. पुनरपी त्या जागेवर तो परत आलाच नाही. नव्हे तर त्याच रामायणात असे सांगितले आहे की या मारीच्याकडे ज्यावेळी सीतेला भुलविण्याकरता म्हणून सुवर्ण मृगाचे रूप घे असे रावण सांगायला गेला, त्यावेळेला हा मारीच रावणाला असे सांगतो की रावणा, मला काही हे कर्म करायला सांगू नकोस. ज्या वेळेला विश्वामित्रांच्या यज्ञ रक्षणाकरिता म्हणून हा राम आलेला होता त्यावेळेला तो 15 वर्षाचा सुद्धा पूर्ण झालेला नव्हता. आणि त्या रामाने त्यावेळेला मला जो बाण मारला त्या बाणाची जी जखम आहे ती आजतागायत सुद्धा ताजी आहे. मला वाटते की जणू काही आजच रामाने मला बाण मारलाय म्हणून. आणि तेव्हापासून त्या रामाच्या पराक्रमाची भीती माझ्या अंतःकरणात इतकी निर्माण झालेली आहे की माझ्या जीवनात ज्या शब्दाची किंवा वस्तूची सुरुवात र या अक्षरापासून होते त्या शब्दाचा उच्चार सुद्धा मी करीत नाही. रथ म्हणत नाही, रत्न म्हणत नाही, राम म्हणत नाही. इतकी रामचंद्राबद्दलची भीती माझ्या अंतःकरणात बसलेली आहे. म्हणजे आपल्या पूर्वजांच्या पराक्रमाचा दरारा आपण लक्षात घ्या. अशा या प्रभू रामचंद्रांनी तिथे विश्वामित्रांच्या यज्ञाचे रक्षण केले आणि वडिलांकडे परत जाण्याची आपली इच्छा प्रदर्शित केली. विश्वामित्रांनी सांगितले की रामा, आपण मिथिलेला जाऊ. मिथिलेला कशासाठी? या संबंधी इतर रामायणातून आपल्याला असे पाहायला सापडते की यावेळेस मिथिलेचा राजा जनक याने आपल्या कन्येचा स्वयंवराचा एक शिवधनुर्भंग पण लावलेला होता. तो धनुर्भंगाचा पण जिंकण्याकरिता म्हणून समोर घातलेल्या स्वयंवराच्या मांडवात देशोदेशींचे वीर राजे बसले होते. प्रत्येक जण येऊन धनुष्याला बाण लावायचा प्रयत्न करतो आणि अशा प्रयत्नात रावणाची फजिती वर्णन केलेली सापडते. इथे मात्र विश्वामित्र रामाला म्हणतात की हे रामा, मी तुला मिथिलेला जनक राजाच्या घरी घेऊन जातोय, कारण जनकाने एक धनुर्भंग यज्ञ आरंभिलेला आहे आणि तो पाहायला तू चल. आपल्याला इथे हेही लक्षात ठेवण्याची आवश्यकता आहे की आपण द्रौपदी स्वयंवर असं म्हणतो, पण त्या स्वयंवरामध्ये त्यांच्या लग्नाच्या वेळेला वधूंनी आपल्या वराची निवड केलेली नसून त्यांच्या पित्यांनीच मुलीला पणाला लावलेले होते. जनकासाठी तिच्या पित्याने पण लावला होता.
हा पण जर रावणाने जिंकला असता तर जनकाला सीता ही रावणाला अर्पण करणे भाग पडले असते. आपल्यामध्ये एक पद्धत पडून गेलेली आहे की पुराणातील लग्न म्हटले की त्याला स्वयंवर म्हणायचं. पण आपल्या पुराणात फक्त तिघींची स्वयंवरे झालेली दिसतात. एक नलाची दमयंती, दुसरी श्रीकृष्णाची रुक्मिणी आणि तिसरी सत्यवानाची सावित्री. पुराणात अशी 3च स्वयंवरे आहेत. स्वयंवर म्हणजे जिने आपला पती स्वतः निवडून योजून ठेवलेला आहे. धनुर्भंग पाहायला तू चल असे म्हणून विश्वामित्र राम लक्ष्मणांना आपल्या बरोबर घेऊन आश्रम हलवून परत जायला निघाले. त्या दृष्टीने त्यांनी तयारी केली. वाल्मिकींनी वर्णन केले की पूर्वी ऋषी एका आश्रमस्थान बदलून दुसरीकडे जाताना सामानाचे गाडे भरत. त्याप्रमाणे विश्वामित्रांनी गाडे भरले. हे गाडे किती आहेत तर कमीत कमी गरजा असलेल्या या आश्रमवासियांचे सामान 100 गाडे भरले आहेत. मग ते इतके गाडे कशाने भरले आहेत? हा आश्रम म्हणजे एक मोठे गुरुकुल आहे. संपूर्ण जीवनाचे ज्ञान व शिक्षण देण्याच्या साधनांनी सुसज्ज आहेत. त्या साधनांनी हे गाडे भरलेले आहेत. भारत देशाच्या घडणीसाठी असे प्रयत्न मुख्यतः कोणी केले? कोणत्याही राजांनी ते केलेले नाही, तर ऋषीवर्यांनी ते प्रयत्न केलेले आहेत. राजा किंवा सरकारवर ते विसंबून राहत नसत, पण राजाकडून करवून मात्र घेत असत. राजांनाही त्यांनी तसे शिक्षण आश्रमात दिलेले असे. भारताची संस्कृती वर्धिष्णू आहे. भारतीय धर्म हा सहिष्णू तसाच जयष्णू आहे. ही भूमी पावन आहे. या भूमीत राक्षस आहेत. त्यांचा मानवांना अपाय होणारच. अशा वेळी ऋषीवर्यांनी संरक्षण कसे केलं ते प्राचीन सांस्कृतिक इतिहासात सांगितलंय. ते कसे केले? उपद्रव असलेल्या भूमीवर जायचे, तिथे यज्ञ करायचे. राक्षसांचा नाश करून यज्ञाने पवित्र झालेली भूमी रक्षणाकरिता राजांच्या स्वाधीन करायची. ते स्वतः त्या व्यापात गुंतत नसत. अशा पद्धतीने पूर्वीचे ऋषी यज्ञाच्या मार्गाने आपला धर्म, संस्कृती, समाज, भूमी व राष्ट्र यांचं संवर्धन करीत असत. आताचे संत धर्म व संस्कृतीच्या नावाखाली व्यक्तीचेच देव्हारे माजवतात. आपल्याच आश्रमाचा व्याप वाढवून डौल वाढविण्याचे काम करतात. देशाच्या प्रगतीचे नावच नको अशा संतांना आम्ही संत म्हणायचे. तेव्हा असे कामाचा आभास उत्पन्न करणारे खोटे काम बंद करून खरे प्रचारक निर्माण होण्याची आवश्यकता आहे. वशिष्ठ आणि विश्वामित्र या दोघांच्या विषयी अनेक कथा आहेत, परंतु दोघांच्याही स्वभावाचे विशिष्ट पैलू दाखविणारी एक कथा मी आपल्याला सांगणार आहे. वशिष्ठांना सर्वजण ब्रह्मर्षी म्हणतात. विश्वामित्राला मात्र राजर्षी म्हणून संबोधत. त्याचे त्यांना मोठे वैषम्य वाटायचे. खूप तपश्चर्या करून विश्वामित्राने ब्रह्मर्षी पद मिळवले होते, पण वशिष्ठ काही केल्या त्यांना ब्रह्मर्षी म्हणेनात. त्यामुळे त्याला वशिष्ठांचा फार राग यायचा. एकदा अतिशय क्रोधाविष्ट होऊन एक मोठा दगड घेऊन विश्वामित्र वशिष्ठांच्या आश्रमाजवळ लपून बसले. बेत असा होता की तो दगड वशिष्ठांच्या डोक्यात घालून त्यांचा शेवट करावा. पौर्णिमेची रात्र असल्यामुळे टिपूर चांदण पडलं होतं.
अरुंधती आणि वशिष्ठ अंगणात बसले होते. अरुंधती म्हणाली, महाराज, आज चांदण किती निर्मळ आणि तेजस्वी आहे बरे. त्यावर वशिष्ठ म्हणतात, हो, अगदी विश्वामित्राच्या तपस्येसारखे. त्यावर विस्मित होऊन अरुंधती विचारते, म्हणजे विश्वामित्राची तपस्या आपल्याला मान्य आहे तर? वशिष्ठ म्हणतात, हो, मान्य आहे. तर मग आपण त्याला ब्रह्मर्षी का बरे म्हणत नाही? अरुंधती म्हणते. वशिष्ठ म्हणतात, अगं, त्याची तपस्या जरी मान्य असली तरी तो ब्रह्मर्षी पदाला अजून लायक झालेला नाही. आणि तो का झाला नाही? तर त्याने अजून क्रोध जिंकलेला नाही. आणि ब्राह्मणाचे ठिकाणी क्रोध योग्य नव्हे. हे संभाषण ऐकून विश्वामित्र खजील होऊन पुन्हा तपश्चर्येला निघून गेला. मिथिलेला धनुर्भंग यज्ञ पाहण्यासाठी विश्वामित्र राम लक्ष्मणांना बरोबर घेऊन निघाले आहेत. मार्ग बराच लांबचा असल्यामुळे विश्वामित्र मार्गात त्यांना अनेक कथा सांगतायत. या कथा काहीतरी सांगायचे म्हणून सांगितलेल्या नाही, तर रामाच्या मनावर विशिष्ट संस्कार करण्याच्या हेतूने सांगितलेले आहेत. रामा, ही जी भगीरथ नदी आहे ना, ती कोणी कशासाठी आणली हे माहिती आहे तुला? बाबा रे, तुझ्या पूर्वजांनी ती आणली आहे. असे म्हणून त्यांनी गंगावतरणाची संपूर्ण कथा रामाला सांगितली. पूर्वजांचा पराक्रम रक्तातून आलेला, तो जोपासण्याची आवश्यकता आहे. ज्या वेळेस कुलाभिमान असेल त्यावेळी राष्ट्राभिमान जागृत होतो. आपण व्यवहारात म्हणतोच की आडात नाही तर पोहऱ्यात कुठून येणार. तेव्हा कुटुंबात असणारा हा कुलाभिमान जर टिकवला तर समाजात निश्चितच राष्ट्राभिमान दिसेल. पण आज तोच नाहीसा झालेला आहे. वागली असेल माझी आजी तसं, पण मला वागण्याची काय आवश्यकता आहे असे हल्ली सर्वांना वाटतं. सगर पुत्राकरता भगीरथाने पृथ्वीवर गंगा आणली. गंगा भारतात वळवण्याचे सगर पुत्रांचे अपूर्ण कार्य भगीरथाने म्हणजे चौथ्या पिढीने तडीस नेले असे सांगून रामाच्या मनावर हा संस्कार केला की एखादे महत्कार्य साधायचे असेल तर धीर न सोडता पिढ्यानपिढ्या कार्य सतत चालू ठेवावं लागतं. आजही सतत चिकाटीच्या प्रयत्नांनाच आपण भगीरथ प्रयत्न म्हणतो. तसेच या कथेने पूर्वजांचा उज्ज्वल पराक्रम कथन करून रामाची पूर्व पीठिका किती थोर आहे हेही विश्वामित्रांनी त्याला सांगितले. दुसरी कथा समुद्र मंथनाची कथा सांगितली आहे. समुद्र मंथनाच्या कथेचा आशय असा की देव आणि दानव हे भाऊ आहेत. या भावंडांनी अमर व्हायचं असं ठरवलं. आता ध्येय निश्चित झाल्यावर त्याच्या प्राप्तीसाठी अमृत मिळविण्यासाठी सर्वांनी मिळून एकजुटीने आणि संघटितपणे प्रयत्न केले. पण जेव्हा प्रयत्न फळास आले ना, म्हणजे अमृत प्राप्त झाले, तेव्हा मात्र श्रेयाचा धनी कोण म्हणून अमृत कलशासाठी कलह सुरू झाला. आणि एकदा का कलह सुरू झाल्यावर कोणाचा तरी शेवट करूनच तो संपतो. इथे राक्षस पक्षाचा शेवट झाला. या कथेतून विश्वामित्रांनी रामाच्या मनावर असा संस्कार केला की ध्येय साधण्याकरता जसे संघटित प्रयत्न आवश्यक असतात, तसेच ध्येय प्राप्तीनंतरही इष्ट वस्तूच्या रक्षणाकरिता असले पाहिजेत.
आज आपल्या भोवती चाललेली सत्ता स्पर्धा पाहिली म्हणजे या संस्काराचे महत्व लक्षात येण्यास वेळ लागू नये. तिसरी कथा विश्वामित्रांनी बलिराजाची सांगितली आहे. ती सर्वांच्याच परिचयाची आहे. पण पुराण ऐकून आपल्याला असे माहिती आहे की बलिराजा यज्ञ करीत होता आणि तेथे येऊन वामनाने त्रिपाद भूमी मागितली. पंडित सातवळेकरांनी समालोचना म्हणून जो भाग रामायणात सर्व प्रकरणांच्या विशेष माहिती करता लिहिलेला आहे त्यात त्यांनी इतिहास, तात्कालीन परंपरा, संस्कृत श्लोकांचे स्पष्टीकरण, इतर पुराणांचा आधार या सर्व गोष्टी विचारात घेऊन ह्या कथेचे स्पष्टीकरण केले आहे. ते म्हणतात की हा बलिराजा पश्चिम तिबेटाच्या बाजूने प्रथम भरतखंडावर आक्रमण करून आला. तेव्हा इंद्राशी युद्ध होऊन बलीचा पराभव झाला. हा पराभूत बली परत जात असताना भृगु ऋषीने त्याला आश्रय दिला. त्याला आधार देऊन शुश्रूषा करून त्याच्या जखमा बऱ्या केल्या. परंतु आर्यांच्या या उपकाराची जाणीव न ठेवता बलीने आपल्या देशात जाऊन सैन्याची जमवाजमव केली आणि पुन्हा तो भारतावर चालून आला. या दुसऱ्या वेळी मात्र युद्धात इंद्राचा पराभव झाला. बली हा भरतखंडाचा राजा झाला. हा राजा धूर्त असल्याने त्याने ओळखले की आपल्याला जर येथे स्वामित्व टिकवायचं असेल तर येथील प्रजाजनांना मी त्यांचा आहे असं वाटायला हवं. त्यासाठी त्यांच्या काही चालीरीती मला आत्मसात करायला हव्यात. येथील चालीरीती हिरण्यकश्यपूने म्हणजे पूर्वजांनी कडकडीत विरोध केला होता. येथील चालीरीतींना हिरण्यकश्यपूने म्हणजे पूर्वजांनी कडकडीत विरोध केला होता. त्यामुळे माझ्या आजोबांचे राज्य इथे टिकू शकले नाही. स्वतःच्या उदरी येऊन प्रल्हादाने म्हणजे त्याच्या मुलाने आपल्या जितशत्रूचे नाव घेतले तर तेवढ्यासाठी त्यांनी त्याला ठार मारण्याचा विचार केला. त्याचा कडेलोट केला, तापलेल्या तेलात टाकले, अशा तऱ्हेचा अगदी टोकाचा विरोध केला. तेव्हा मला माझे आसन स्थिर करायचे असेल तर येथील संस्कृतीशी थोडे तरी समरस व्हायला हवे. राष्ट्राचा बुद्धिप्रधान वर्ग हा राष्ट्राचा फार मोठा भाग असल्यामुळे तो आपल्याकडे वळेल असे केले पाहिजे. असा विचार करून बलीने येथील काही चालीरीती स्वीकारल्या. या देशातील लोकांना प्रिय तेच आपल्यालाही प्रिय असे तो भासवू लागला. त्याने हिंदुस्थानची फार हानी केली. देशवासियांच्या बुद्धीत भ्रष्टता आणली. त्याने येथील यज्ञाची कल्पना स्वीकारली. त्यामुळे काय घडले? ज्ञानी असणारा ब्राह्मण वर्ग त्याच्या अंकित झाला. हळूहळू पारतंत्र्याचे विष देशात भिनू लागले. पारतंत्र्याची पुरुषांना खंत चीड वाटेनासी झाली. दैवे ठेविले तैसेची राहावे अशा पराक्रमहीन विचारात ते राहू लागले. काही जण आपले काही चालत नाही असे पाहून रानावनात मोक्ष साधना करू लागले. प्रवृत्ती परता जाऊन निवृत्ती आली. पण या परिस्थितीत पारतंत्र्याची जर कुणाला चीड आली असेल तर ती एका स्त्रीला. पारतंत्र्याने तिच्या अंगाचा दाह होऊ लागला. ही स्त्री म्हणजे काश्यपांची पत्नी अदिती.
काही करायचे सोडून आपला पती तपश्चर्येला निघून गेला याचीही तिला भयंकर चीड आली. आता आपणच काहीतरी केले पाहिजे असा विचार करून ती पतीकडे गेली आणि म्हणाली, या अपमानित जिरण्याची मला अगदी शिसारी आलेली आहे. स्वातंत्र्याकरता काहीतरी केले पाहिजे. काश्यप म्हणतात, मग मी काय करू? काय करता येणार आहे आपल्याला? तुमच्याकडून मला दुसरे काही नकोय. हे पारतंत्र नाहीसे करणारा पुत्र मला पाहिजे. त्याच्याकडून मी हे करवून घेईन. याची देही याची डोळा मी स्वातंत्र्य बघेन. अशी चीड, इतकीच चीड जिजामातेस आली होती. दोघींचे विचार मिळते जुळते एकच आहेत. जिजामातेने आपले स्वप्न डोळ्या देखत पूर्ण झालेले पाहिले. राजे छत्रपती राज्य करू लागल्यावर जी राजमुद्रा तयार करण्यात आली त्यावर पहिला शब्द फारच महत्वाचा कोरला गेला. त्या शब्दाचा अर्थ असा की प्रतिपदेच्या चंद्रलेखेप्रमाणे वर्धिष्णू आणि विश्ववंदिता अशी ही मुद्रा आहे. केवढी भव्य महत्वाकांक्षा! ईश्वरी साक्षात्कार होऊन आदितीच्या इच्छेप्रमाणे तिला मुलगा झाला आणि हाच अवतार पुरुष वामन. या वामनाला तिने तयार केले. तिने आर्य माता व देवमाता यांनी ईश्वराला प्रार्थना केली की पारतंत्र्य नाहीसे करून स्वातंत्र्य मिळविणारे पुत्र आमच्या पोटी जन्माला येऊ देत आणि त्यांना पूर्वीचे वैभव प्राप्त होऊ दे. होईल असा त्या सर्वांना साक्षात्कार झाला. वामनाने देशप्रेमाने वेड्या झालेल्या दणकट तरुणांची गुप्त संघटना उभारली. त्याचप्रमाणे संधीही त्यांना लवकरच मिळाली. ती संधी म्हणजे बलिराजाचा चालू असलेला 100वा यज्ञ. बलिराजाचे अनेक यज्ञ सफल झालेत. इंद्रपद प्राप्त व्हावे म्हणून त्याने 100वा यज्ञ सुरू केला. तो सफल झाला की तो सार्वभौम व्हायचा होता. तेव्हा तो सार्वभौम होण्यापूर्वीच त्याला नाहीशा करण्याच्या जाणीवेने सर्वतोपरी सिद्ध व उत्सुक असलेल्या तरुण स्वातंत्र्यवीरांच्या हालचाली सुरू झाल्या. हे तरुण सैन्य वेगवेगळ्या ठिकाणी पेरून ठेवले होते. प्रत्यक्ष दरबारातही ब्राह्मणांचा वेश घातलेले सैनिक होतेच. बटू वामन राजाच्या दरबारी अतिथी म्हणून पूर्णाहुतीच्या दिवशी मागणे मागायला गेला. यज्ञ चाललेला आहे आणि वामन बलिराजाला म्हणतो, मला दुसरे काही नको, मला त्रिपाद भूमी दे. शुक्राचार्य हा ज्ञानी ब्राह्मण परक्या राजाची एकनिष्ठेने चाकरी करीत होता. तो त्याचा पुरोहित होता. तो मोठा हुशार होता. त्या धूर्त शुक्राचार्याने त्रिपादमधील श्लेष जाणून वामनाचा डाव ओळखला. तो म्हणतो, राजा, हा सामान्य अतिथी नाही, याला दान देऊ नकोस. तरी सुद्धा दानशूर, बेसावध, अहंकारी बली वामनाचे हातावर उदक सोडू लागला. तेव्हाही शुक्राचार्य उदक पडू नये म्हणून झारीत जाऊन बसला. अशी कथा आहे. यावरून बुद्धी भ्रष्ट झाली म्हणजे नेमके काय होते ते पहा. वशिष्ठ हे उत्तम विवेकी बुद्धीचे उदाहरण, तरी ते शुक्राचार्य हे भ्रष्ट बुद्धीचे उदाहरण. शुक्राचार्याने बुद्धी विकली. त्यामुळे काय परिणाम झाला बघा. पारतंत्र्याचा फास
त्याच्यामुळे जास्तच आवडला गेला. बली हा त्रिविपिष्टप, भरतखंड व पाताळ अशा 3 खंडांचा स्वामी आहे. म्हणून या 3 भागांचे उदक सोड असे वामन बलीला म्हणतो. म्हणजे तुझे स्वामित्व सोडून ते तू माझ्याकडे सोपव असा अर्थ ध्यानात घ्यायचा. नाहीतर पुराणातील कथेवरून आपण असेच समजतो की वामनाने 1 पाऊल ठेवून सर्व जमीन व्यापून टाकली, दुसरे पाऊल आकाशात ठेवले आणि आकाश व्यापून टाकले, आणि तिसरे पाऊल कुठे ठेवू असे विचारल्यावर बली आपले मस्तक खाली करतो आणि म्हणतो, तिसरे पाऊल इथे ठेवा. आता विचार करून बघा की ज्या भूभागावर बली आहे तो जर एकाच पावलात व्यापला तर बलीला स्वतंत्र अस्तित्व राहिलंच कुठे. यानंतर आपण असे म्हणतो की मग वामनाने तिसरे पाऊल त्याच्या मस्तकावर ठेवले व त्याला पाताळात दडपून त्याचा द्वारपाल म्हणून उभा राहिला. याचा अर्थ काय? एकूण सगळी परिस्थिती बलीचे लक्षात आली. तो कोंडला गेला. त्याचा निरुपाय होऊन तो नतमस्तक झाला. शांततेचे प्रतीक म्हणून त्याने पांढरे निशाण फडकविले. पराक्रमासमोर शत्रू नमतो तो हा असा. वामनाने बलीला खाली घालून वर आपण उभा राहिला. सैन्य तयार होतेच. यापूर्वी इंद्राने बलीचा पराभव करून त्याला मुक्त करून संपूर्ण स्वातंत्र्य दिलं होतं. ती चूक वामनाने सुधारली. त्याच्या देशात त्याला परत जाऊ न देता ज्या त्रिखंडाचे उदक त्याने वामनाच्या हातावर सोडले होते त्यातील एका खंडाचा राजा त्याला केले आणि वामन स्वतः द्वारपाल म्हणजे रक्षक म्हणून राहिला. त्यायोगे वामनाचे बलीवर संपूर्ण नियंत्रण झाले. एका दृष्टीने ही एक प्रकारची नजरकैदच म्हणायला हवी. ब्रिटिश आमदारांना संस्थाधिपतींवर एक रेसिडेंट असे, त्याचाच प्रकार काहीसा असाच असावा. राजाकडे कोण आलं कोण गेलं सगळ्याची नोंद रेसिडेंट जवळ असायची. राजाचे स्वातंत्र्य अगदी मर्यादित असे. राजघराण्यातील वधूवरांची पसंती सुद्धा रेसिडेंटच्या मनाविरुद्ध होऊ शकत नसे. अशा प्रकारची वागणूक बलीला म्हणजे परकीय जिताला वामनाने म्हणजे स्वतंत्र झालेल्या भारताच्या प्रतिनिधीने दिलेली आहे. अशा तऱ्हेच्या अनेक कथा रामाला सर्वतोपरी समर्थ करण्याच्या हेतूने सांगत सांगत आता एका आश्रमापाशी विश्वामित्र येऊन पोचलेले आहेत. आश्रमाकडे नजर जाताच राम आनंदित होऊन म्हणतात, गुरुदेव, हा आश्रम कोणाचा आहे? विश्वामित्र उत्तर देतात की हा गौतम पत्नी अहल्येचा आश्रम आहे. राम म्हणतात, त्याचे बाहेरील वातावरण इतके सुचिरभूत पवित्र आहे की त्यात राहणारी तपस्विनी अहल्या किती पवित्र असेल बरे. तेव्हा मला तिच्या दर्शनाला न्या. विश्वामित्र म्हणतात, चल. असे म्हणून त्यांना घेऊन अहल्येच्या आश्रमात गेले. जय जय रघुवीर समर्थ.